कुठे आहात तुम्ही? सर मी दादर माहीम मतदारसंघाच्या मतदान केंद्रावरती आहे. अमित ठाकरे, महेश सावंत आणि सदा सरवणकर ही जी तिहेरी लढत आहे या ठिकाणी मी सध्या उभा आहे. मतदानाची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मतमोजणीला आता काही तासांमध्ये सुरुवात होईल. प्रशासनाकडनं तयारी जी आहे ती ऑलमोस्ट झालेली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिहेरी लढत आहे. दोन्ही शिवसेना मनसे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अटीतटीची आहे. त्याची कारणं देखील तशीच आहेत. कारण सदा सरवणकर जे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करतात ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या बाजूला जे काही उमेदवार आहेत महेश सावंत ते उद्धव ठाकरेंच्या गटाकडनं हे प्रतिनिधित्व करतायत. तर तिसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आपलं राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी या मतदारसंघातून उभे आहेत. अमित ठाकरेंची ही खऱ्या अर्थानं पहिली निवडणूक आहे. प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे मानलं जाते. खऱ्या अर्थानं शिवसेना कुणाची हे सुद्धा एक प्रकारे या दादर माहीमकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. खरं तर दादर माहीमची लढत फक्त मुंबईत नाही महाराष्ट्रात त्याचं लक्ष आहे. कारण वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे ती खरं तर गाजली, पण त्याचा परिणाम महाराष्ट्रात आपल्याला इतर ठिकाणी बघायला मिळाला होता. सुरुवातीच्या काळामध्ये दादर माहीमने तसा गेल्या काही वर्षांमध्ये स्टडी कल राहिला होता. एकदा ती मनसेकडे सुद्धा राहिली होती आणि योगेश चिले सुद्धा आपल्याकडे खरं तर मला योगेश चिलेंकडे हा थोड्याने माहीमच्या मुद्द्यावरती चर्चा करायची. पण तयारी जर आपण बघायला गेली तर तसा हा कधी कधी इथे आपल्याला बऱ्याचदा काटेकी टक्कर बघायला मिळते. कधी तिथे आपल्याला शिवसेनेचं यावेळेस तिथे उद्धव ठाकरेंनी पण तिथे तसा जोर लावला होता. काय यावेळेस चित्र दिसते ओम तिकडे? अगदी बरोबर आहे. कारण महेश सावंत यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार त्यांनी या ठिकाणी दिला होता. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कुठेतरी महायुतीतली जी काही नाराजी होती ती सुद्धा कुठेतरी त्याचा वापर कुठेतरी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या गटाकडनं झालाय. कारण कालच दादर माहीम मतदारसंघातले भाजपचे एक नेते सचिन शिंदे यांनी काल थेट उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये प्रवेश केला. सातत्यानं दबक्या आवाजामध्ये चर्चा अशी होती की भाजपतले काही नाराज मंडळी उद्धव ठाकरेंच्या गटाला पाठिंबा देतात. त्याच पद्धतीनं सचिन शिंदेचा काल प्रवेश झालाय. सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर प्रभादेवी असेल किंवा इतर लगतचा भाग असेल या ठिकाणी महेश सावंत हे आघाडी घेतील असं दिसतंय. कारण प्रचारामध्ये त्यांना जो प्रतिसाद मिळत होता. दुसऱ्या बाजूला सदा सरवणकर आहेत. मात्र तिसऱ्या बाजूला अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरू शकते. कारण पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात देखील राज ठाकरेंनी उमेदवारी देताना जो काही प्रकार ज्या वेळेला घडला होता त्यावेळेला राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मी कुणाशीही चर्चा करणार नाही, मी कुणाशीही चर्चा केली नाही, थेट मी उमेदवार दिलाय. ज्यांना उमेदवार द्यायचा असेल त्यांनी द्यावा, नसेल द्यायचा त्यांनी नाही द्यावा. त्यामुळे मनसेसाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत प्रत्यक्ष आहे. ठीक आहे.